हाय हॅलो नमस्कार सर्वांना. मी सारिका तुमच्या सर्वांचं स्वागत करते. तर कसे आहात सर्वजण? मस्त ना? आय होप सर्वजण मस्तच असाल. तर बघा, आज मला रील बनवायची. तर एवढ्या सगळ्या साड्या काढल्या त्या कपाटातल्या, कोणती घालावी तेच कळलं नाही मला. रील बनवावं म्हणलं आणि कपाट पण आवरून होईल त्याच्या निमित्तानं. सगळ्या साड्यांच्या काटापदराची काही घालू वाटत नाही मला. अशा मध्ये डिझाईनची तर साधी सर थोडा सर मधनं कोणती घालावी तेच कळ नाही मला. घालू का? ह्याच्यावरचा ब्लाउज लागते. घालू का? लांब घ्यायचं ब्लाउज पण झाली नंतर घरी घालून ठेवूया. अगोदर मला निवडू दे कुठली साडी. ही पण छान आहे. घालू का? छान वाटेल ना? छान आहे. हा घालते घालते पण छान आहे. छान आहे की? ही पण छान आहे. ही पण मस्त घालती एक काटापदराची तर काय उपयोग नाही. मला आवडतच नाही काटापदराची. ही घातलेली आहे एका रील मध्ये. ही पण मस्त आहे. बघू अगोदर कुठली छान. वाव ही किती छान आहे. ही नेटची आहे अशी. ही पण मस्त काटापदराची नको. ही पण चांगली आहे. अजून मी अर्ध्या साड्या कपाटात आहेत. बघू आता कुठली घालते दाखवते. कोणती घालते? ही हीच घालू ना? हीच मस्त वाटते. किंवा ही तर हीच हीच ना? मस्त आहे मोराची. चल मग घालते. म्हणजे हलकी साडी मला घालायची. उकडते ना ते जाड साडी. चला मग घालते याच्यावर. गोल्डन मॅच होईल ना? गोल्डन मॅच घालते. चला बनवते रील नंतर दाखवते. तर बघा मेकअप वगैरे मला नाही आवडत. साधंच रोजच पावडर फक्त लावली आणि रील बनवायचे म्हणून फक्त आता फॅन लावून घेते. रोजच्या सारखीच हेअरस्टाईल साधीच केली. साधाच रोजच मी करते तशीच. लिपस्टिक फक्त लावून घेते. तर बघा आता रील बनवायचे म्हणून मी ही टिकली लावते चंद्रकोर. नाहीतर रोजची माझी साधीच असते. साधं गळ्यातलं घालून घेते. सिंदूर माझं सांग. आता रील बनवते. ही ना ते घालून घेते. थोडस वेगळा लुक करा. आता ह्याच्यावरनच घालून घेते साईडने. फायनली माझ्या रील बनवून झाल्या. बघा मी अशी रेडी झाले होते. अहिल्यादेवीची जयंती जवळ आली त्याच्याविषयी थोड्या रील बनवल्या. भंडारा वगैरे लावून छान दिसतोय ना भंडारा. मला खूप आवडतो भंडारा लावायला. तर बघा ही साड्यांचा पसारा ही सगळं उचलायचं आवरायचं. आता एवढ्या साड्या सगळ्या कपाटात घड्या घालून लावून ठेवायचे. सगळा पसारा आवरायचा आहे. परत अजून लाईव्हचा टाईम होत आलाय. 9:30 वाजले. अर्धा तास गेला मला आवरून रील बनवेपर्यंत. अजून ओम झोपायचं आहे. त्याचं बघायचं, त्याला झोपवायचं. नंतर पुन्हा लाईव्ह घ्यायचे. तर बघा सकाळपासून सगळा स्वयंपाक वगैरे. सकाळपासून 5 मिनिटं सुद्धा नाही बसले बघा.
तेव्हा कुठं आता सगळं आवरते. असा रोजचा दिवस असतो बघा माझा. एवढा लोड सगळं आवरून यूट्यूबवर काम करणं काही सोपं नाही आहे, कारण सगळं आवरून व्यवस्थितच व्हिडिओ बनवावं लागतात. तर बघा रील पण बनवल्या, त्यासाठी पण एवढं सगळं आवरायचं, परत अजून काढून ठेवायचं, लय जास्त हे आहे. तर बघा झालं आता हे सगळं पसारा आवरायला तरी अर्धा तास लागेल, 10 वाजतील. लाईव्ह जरा थोडा लेट होईल आज, कारण सगळा पसारा आवरायला थोडा उशीर लागेल ना, अर्धा तास. त्यानंतर ओम झोपेल, 10:30 वाजता लाईव्ह चालू करावं लागेल मला. घरात पण खूप गरम होते, बाहेर जाऊन बाहेरच तिथं झाडून काढून तिथंच लाईव्ह स्टार्ट करावं म्हणते मी. तर कसा वाटला व्हिडिओ सांगा कमेंट करून. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करून करत चला. चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब पण करून घ्या, शेअर पण करत चला व्हिडिओ ज्यांना आवडतात त्यांनी. अशाच डेली व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे आपल्या नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर कसे वाटतात व्हिडिओ सांगा कमेंट करून. ओम रडायलाय आता. काय रे पिल्लू, पाहिले खेळायले शोना का झोपायचे तुला? तरी दीदी आवरायला लागले, घड्या घालू लागायले साड्यांच्या वगैरे. थांब ना बाबू, मी बोलते ना, तू बोल हाय मग सगळ्यांना. हाय. हां चला आवरूया पटपट. नीट तिथे घड्या घालायची का? चला रिया दीदी कुठे गेली आपली? चला मी आवडते. चला 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 बाय सर्वांना. मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. घ्या काळजी सर्वांनी. कसे वाटतात आमचे व्हिडिओ कमेंट करत चला. लाईव्हमध्ये पण येत चला. सकाळी 10 वाजता आणि संध्याकाळी 5 वाजता लाईव्ह असते माझी. लाईव्हला पण देत चला. सपोर्ट करा सर्वांनी. पिल्लू बाय कर सगळ्यांना. बाय बाय. चला बाय. घ्या काळजी सर्वांनी. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.